जशा जशा निवडणुका येत आहेत तशा तसे नेत्यांचे भेटागोटीचे सत्र सुद्धा वाढताना दिसत आहे। अनेक पक्ष या स्थानिक निवडणुकीच्या संदर्भात अनेक पक्षांच्या नेत्यांनी स्थानिक निवडणुकीच्या संदर्भात चांगलीच कंबर कसताना आपल्याला दिसत आहे। नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख आणि तुम्ही दर्यापूरमध्ये होतो आणि दर्यापूरमध्ये जे वंचितचे जिल्हा प्रमुख आहे संजयजी चोरपगार, त्या संदर्भात स्थानिक निवडणुकीच्या संदर्भात आपण काही त्यांना प्रश्न करणार आहोत। निवडणुकीच्या सध्या बैठकी चालू आहेत। आता आम्ही प्रत्येक सर्कलमध्ये सर्कल मेळावा लावणार आहोत। त्याच्या तारखा 1-2 दिवसात आम्ही निश्चित करणार आहोत आणि सर्कल मेळावा लावल्यानंतर त्या मेळाव्यामध्ये जे जे लोक आम्हाला भेटतील किंवा जे जे चांगले उमेदवार भेटतील, चांगले चेहरे भेटतील, ते चांगले चेहरे निवडून आम्ही त्यांना निवडणुकीत उतरवू आणि त्यांना उमेदवारी देऊ। आता विचार जर केला तर दर्यापूरमध्ये कोणता वार्ड आहे ज्यामध्ये वंचितची चांगली पकड आहे आणि तिथं वंचितचा मतदार पण आहे? दर्यापूरच्या शहरामध्ये वार्ड नंबर 9 आणि वार्ड नंबर 6 हे दोन्ही वार्ड असे आहेत की ते वंचितमध्ये बरेचसे चांगले कार्यकर्ते आहेत आणि त्या 2 वार्डामध्ये चांगली पकड आहे। तिसरा वार्ड आहे ते समतानगरमध्ये सुद्धा चांगली पकड आहे। समतानगरमध्ये जे आमचा जो मागचा नगरसेवक होता त्याला 650 मतं भेटले होते। 650 मतापैकी तो 50-60 मतांनाच पडलेला आहे। असे 3-4 वार्ड आमच्या दर्यापूरमध्ये चांगले आहेत, त्यामध्ये आमची चांगली पकड आहे, तिथं आमचे उमेदवार निवडून येतील। आताच नुकतंच एक तुमची आढावा बैठक संपन्न झाली, त्यामध्ये तुम्ही तालुका प्रमुख बदलणार आहात आणि काही इच्छुक उमेदवाराचे नाव पण सुद्धा आलेले आहे। काय वाटते हे जे निर्णय घेतलेला आहे यामागचं रणनीती काय राहील? यामागची रणनीती अशी आहे की पक्षामध्ये जर एखाद्या कार्यकर्त्याला पद दिलं आहे आपण, तो कार्यकर्ता जर काम करत नसेल, पक्षाचं काम जर एखाद्या तालुक्याप्रमाणे थांबवलेलं असेल, पक्ष हा म्हणते की त्याला बदलावा आणि दुसरा काम करणारा माणूस शोधा आणि त्याला द्या, म्हणून मी ते या दोन्ही तालुका प्रमुख डिझॉल्व्ह केले आहेत आणि नवीन लोकांना संधी दिली आहे। बाकीच्या पक्षामध्ये आता काँग्रेसमध्ये काही गटबाजी आपल्याला निदर्शनास येते, शिवसेनामध्ये येते, भाजपमध्ये सुद्धा येत आहे। वंचितमध्ये अशी काही गटबाजी चालत आहे? वंचितमध्ये गटबाजी नाही आहे, कारण वंचितमध्ये गटबाजीचा प्रश्नच नाही आहे। वंचितमध्ये जे लोक आहेत ते सर्व प्रामाणिक लोक आहेत, शिकलेले लोक आहेत, बीरव्यसनी लोक आहेत। कारण बाकी पक्षामध्ये तुम्ही पाहत असाल दारू पिऊन राहतात, पण आमच्या एकाही मिटिंगमध्ये एकही कार्यकर्ता दारू पिऊन वगैरे व्यसनाधीन नाही आहे, त्यामुळे गटबाजीच नाही आहे आमच्या इथं। सर्व लोक सोबत राहून काम करतात आणि एकामेकाचा सन्मान करतात। आता जिल्हा प्रमुख आहात, अमरावती जिल्हा प्रमुख आहात, कोणकोणत्या तालुक्यामध्ये वंचितची चांगली प्रबळ अशी ताकद निर्माण झालेली आहे तुमच्या नेतृत्वात? पण माझ्या नेतृत्वामध्ये अंजनगाव आणि दर्यापूर हे 2 तालुके असे आहेत। माझ्याकडे 7 तालुके आहेत। 7 तालुक्यापैकी अंजनगाव, दर्यापूर आणि चांदूर बाजार या तालुक्यामध्ये आमची चांगली पकड आहे। उरलेले 4 तालुके आहेत, धारणी, चिखलदरा आणि अचलपूर, या तालुक्यामध्ये थोडं कमी आहे कार्यकर्ते, कारण त्यामुळे माझ्या पहिले जे मला आता जिल्हाध्यक्ष होऊन जमतेम 1 वर्षच होत आहे, 1 वर्ष झालं नाही, 8 ऑगस्टला 1 वर्ष होत आहे। 11 महिन्यात मी जे काम केलं आहे, पण या 3-4 तालुक्यामध्ये आमची चांगली पकड आहे। बाकी तालुक्यात आता काम चालू आहे, धारणी, चिखलदरामध्ये आणि सुद्धा आम्ही तालुका प्रमुख नेमू। तिथं तालुका प्रमुख सध्या आहेत पण निष्क्रिय आहेत, त्यांना डिझॉल्व्ह करून, त्या बॉड्या डिझॉल्व्ह करून तिथं नवीन तालुका प्रमुख नेमणार आहोत। एकंदरीत आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येणार आहेत, काय कशा पद्धतीनं तुम्ही आता कार्यकर्त्यांमध्ये जोश देण्याचं काम करत आहे? काय ऊर्जा देणार आहात तुम्ही कार्यकर्त्यांना? तालुक्याला ज्या कार्यकर्ते थांबलेले आहेत, जे कार्यकर्ते पक्षामध्ये आहेत, म्हणजे वंचितमधून काही कार्यकर्ते काँग्रेसमध्ये गेलेले आहेत, ते कार्यकर्ते वापस येण्यासाठी इच्छुक आहेत। काही लोक पक्षात प्रवेश घेत आहेत। त्या दिवशी आमची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये 13 लोकांनी वंचितमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि जे लोक ज्या ठिकाणी आम्ही बैठका घेत आहोत त्या ठिकाणी लोक आमच्या पक्षात वंचितमध्ये येत आहेत। जे लोक येतील त्या लोकांना आम्ही त्या पक्षात, तिकडच्या पक्षात सन्मान नाही भेटला, तो सन्मान या पक्षात देऊ। ज्या लोकांनी आतापर्यंत काँग्रेसमध्ये, बीजेपीमध्ये, शिवसेनेमध्ये फक्त सतरंजा उतरल्या किंवा मागं त्या काँग्रेसमध्ये, त्या पक्षामध्ये ते फिरले, त्या अशा लोकांना, जे होतकरू कार्यकर्ते आहेत, जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, जे ॲक्टिव्ह कार्यकर्ते आहेत, अशा लोकांना आम्ही उमेदवारी देऊ आणि त्यांना ऊर्जा देऊ। दादा, आता निवडणुकीचं सत्र सुरू आहे, वंचितकडे आतापर्यंत कोणत्या तरी पक्षाचा प्रस्ताव आलेला आहे का युतीच्या संदर्भात? काय सांगू शकाल युतीबद्दल? सध्या तरी कोण्या पक्षाचा युतीचा प्रस्ताव आलेला नाही। एकंदरीत महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली तर सर्व पक्ष सोबळा लढवण्याची भाषा करतायत। काँग्रेस सुद्धा स्वतःच्या भरोशावर लढतो म्हणते आणि या छोट्या निवडणुकीमध्ये काय असते की प्रत्येक पक्षाला वाटते की माझं अस्तित्व राहिलं पाहिजे, माझा पक्ष हा टिकून राहिला पाहिजे, असं प्रत्येक पक्षाला वाटते। त्यांना जर वाटलं तर आपण युती करू, सन्मानानं जर आम्हाला त्यांनी बोलावलं तर आम्ही त्यांच्यासंग युती करू, तर आम्ही एक स्वतंत्र लढायची आमची तयारी चालू आहे। मध्यंतरी एक तुमचं स्टेटमेंट होतं प्रसार माध्यमामध्ये, भाजप सोडून की आम्ही युती करणार आहोत, काय नेमकं भाजपवर रोष काय एवढा? आमचा भाजपवर रोष नाही आहे। भाजप
आमचा रोष नाही आहे. आमचा साहेबांचा अजेंडा आहे की भाजप अत्याचार करते. ज्या अर्थी सोमनाथ सूर्यवंशीवर अत्याचार झाला, सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी मारला आणि पोलीस कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला, तरी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की त्याचा मृत्यू श्वास त्याला येत नव्हता, त्याच्यामुळे झाला. त्यांनी मेडिकल रिपोर्ट सुद्धा चुकीचे पाठवले. परंतु भाजप जर अशी भूमिका घेत असेल म्हणून आमचा भाजपवर रोष आहे. भाजप जर त्याचा मृत्यू पोलिसांच्या मारण्यामुळे झाला आणि भाजप म्हणते की त्याचा मुख्यमंत्री स्वतः म्हणतात की त्याचा मृत्यू त्यांना झाला नाही, म्हणून आमचा भाजपवर रोष आहे. म्हणून साहेबांच्या डोक्यात असं की साहेबांनी म्हटलं की आपण भाजप सोडून दुसरा करू. साहेबांना वाटलं असेल की बा मुख्यमंत्री जर महाराष्ट्राचा असा म्हणते आहे एका वडार समाजाच्या माणसाला न्याय देऊ शकत नाही, म्हणून आमचा भाजपवर रोष आहे. त्यामुळे भाजप सोबत करणार नाही, बाकी पक्षासोबत करू. बाळासाहेबांनी काय आदेश दिलेले आहे पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या संदर्भात? साहेबांनी जिल्ह्यामध्ये आदेश सर्वांना दिले आहे की भाजप सोडून तुम्ही सर्वांसोबत युती करा. आणि साहेबांना राग एकाच गोष्टीचा आला की बा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा भाजपचा असा मुख्यमंत्री म्हणते म्हणून साहेबांचा रोष आहे. आणि भाजप नेहमी भाजप म्हणा की काँग्रेस म्हणा, हे दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत आणि हे दोन्ही एक गप्प बसतात. तुम्ही पाहिला असेल विधान भवनात जो प्रश्न उपस्थित झाला, जनसुरक्षा विधेयकाचा जो प्रश्न उपस्थित झाला, जनसुरक्षा विधेयकाच्या प्रश्नात मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला त्याच्यात ते संयुक्त चिकित्सा समितीमध्ये होते. नाना पटोले त्या संयुक्त समितीमध्ये होते काँग्रेसचे, सतेज पाटील काँग्रेसच्या समितीमध्ये होते, त्याच्यात जयंत पाटील राष्ट्रवादीच्या समितीमध्ये होते, अहमदास दानवे शिवसेनेचे त्या समितीमध्ये होते. मग हे अनुमोदन देत आहे, त्याला पाठबळ देत आहे किंवा त्याला होकार देत आहे, प्रस्ताव तो पास करत आहे जनसुरक्षा विधेयकाचा, आणि आता निवेदन देत आहे. मला सांगा तुम्ही, हे लोक निवडून आलेले आहे, या निवडून आलेल्या लोकांनी सभागृहामध्ये प्रश्न मांडायला पाहिजे की जिल्हाधिकाऱ्याला किंवा कलेक्टरला पत्र द्यायला पाहिजे? हे मूर्खासारखे लक्षण आहेत. निवडून आलेला माणूस जर जिल्हाधिकाऱ्याकडे किंवा कलेक्टरकडे किंवा एडीओकडे निवेदन घेऊन देत आहे, निवेदन तिथं कशाला देतात? ते सभागृहात निवेदन दे ना. सभागृहात विरोध करणं त्या जनसुरक्षा विधेयकाला. कोणते विधेयक जर सत्ताधारी घेत असतील तर विरोधकाचं काम आहे त्याच्या विरोधात आवाज उठवणे आणि त्याला तोंड देणे. यांनी तर त्यांना सहकार्य केलं आहे, पाठबळ दिला यांनी, खुलेआम तुम्ही माहिती काढत द्यायची. आणि आता आम्ही इथे निवेदन देत फिरत आहे जनसुरक्षा विरोध आम्हाला पाहिजे नाही, तेव्हा तुम्ही सभागृहात काय विरोध केला नाही? सभागृहात त्याला संमती दिली, तुम्ही सभागृहात संमती दिली नसतं विधेयक पास नसतं केलं त्यांनी. आणि जनसुरक्षा विधेयक म्हणजे काही लोकांना अजून माहित नाही आहे. याचाही आम्ही हा मुद्दा घेऊ, लोकांना सांगू की जनसुरक्षा विधेयक काय कशाला म्हणतात. जनसुरक्षा विधेयक म्हणजे तुमची जी बाजू आहे ते तुम्ही शासनाच्या विरोधात मांडणार नाही. मांडणार तर तुमच्या अंगावर अर्बनवाद म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात असं शासनाची भूमिका आहे. एवढं मोठं विधेयक त्या सभागृहात पास झालं, एकही आमदार त्याच्या विरोधात बोलला नाही, उलट त्याला संमती दिली. तुम्ही नाना पटोलेंनी संमती दिली, जयंत पाटलांनी संमती दिली, अहमदास दानवेंनी संमती दिली, सतेज पाटलांनी संमती दिली. हे संमती देणं चुकीचं आहे. एकाकडे तुम्ही संमती देता आणि लोकांना दाखवता की आम्ही विरोध करत आहोत. अरे त्या सभागृहात काय तुम्ही विरोध केला, असं माझं म्हणणं आहे. एकंदरीत स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आता तुम्ही फेस करणाऱ्या मतदारांना काय मुद्दे घेऊन जाणार आहे, कसे मतदारांना आकर्षित करणार आहे? मतदारांना माहीत आहे. आता आम्ही आंदोलन केले. आता पिंपळो सर्कलमध्येच आमची जे सर्कल आहे, या सर्कलमध्ये 5-6 वर्षापासून 10 वर्षापासून त्या सर्कलमध्ये रोस्टर दुरुस्त झाले नाही आहे. मी याला दोष कोणावर देणार, स्थानिक प्रशासन की स्थानिक लोकप्रतिनिधी? याच्यावर मी इथले प्रतिनिधी आहेत, यांना मी इथं प्रतिनिधीवर दोष देणार आहे. जसं समजा खासदार साहेब आहेत, इथले आमदार साहेब आहेत, खासदार साहेब दर्यापूरचे आहेत रहिवासी, आणि आमदार साहेब अंजनगावचे आहेत. आमदार साहेबांनी किंवा खासदार साहेबांनी एवढ्या बातम्या येत आहेत, पेपरमध्ये येत आहे, आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी सुद्धा थोडं लक्ष दिलं तर काही दुरुस्ती होऊ शकतात. पण ते लोक सुद्धा लक्ष देत नाहीत. लक्ष का देत नाहीत हे मला कळत नाहीत. ते का बरं लक्ष देत नाहीत बा? त्यांना काय अडचण आहे लक्ष देण्याची? लोक एवढे बोंबलत आहेत, पण तुम्ही लक्ष का देत नाही? तुम्हाला लोकांनी निवडून दिलं, लोकांना वाटलं बा की तुम्ही लायबल आहात, तुमच्यात लायकी आहे, तुम्ही चांगले लोक आहे, सगळ्या लोकांना वाटलं तुम्ही चांगले आहे, पण तुम्हाला निवडून दिल्यावर तुमचं काम आहे लक्ष देत नाही ते, असं मला वाटते. आज आपल्यासोबत होते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रमुख संजयजी सोरपगार. होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या संदर्भात आणि स्थानिक प्रश्नांच्या संदर्भात चांगली त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जोडून राहा सह्याद्री माझा न्यूज आणि वराड माझा न्यूज करिता सूरज देशमुखसह रवी नवलकार, दर्यापूर.